आपल्या प्रत्येकीला ज्यावेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा, हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो. जर 5,000 आणि 3,000नी कोणी वाढवला असेल तर या महायुतीच्या सरकारने वाढवलेला आहे. एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली, त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला. आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत. अखेर सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये आणि रक्षाबंधनची ओळणी 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे. बघा, आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारपासून या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि रक्षाबंधनची ओळणी थेट बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे. थेट राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हे बटन सुद्धा दाबण्यात आलेलं आहे. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं. आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार. कुठल्याही योजना बंद केलेल्या नाहीत. लाडकी बहीण योजना आता 1,500 रुपये सुरू आहेत आणि अजितदादांनी सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही 2,100 रुपये वस्तुस्थिती आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारपासून या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि रक्षाबंधनची ओळणी सुद्धा विस्तार होणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं, काही बहिणींना रक्षाबंधनची ओळणी मिळणार नाही. म्हणजेच ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओळणी विस्तार सुद्धा होणार नाही. ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये रक्षाबंधनची ओळणी, 2 हप्त्यांचे पैसे, 3 गॅसचे पैसे विस्तार होणार आहेत. बघा, गेल्या वर्षी रक्षाबंधनच्या वेळेस बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांची ओळणी सोडण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे यावर्षी ओळणी मिळणार. एकनाथराव देवेंद्र मी आम्ही रक्षाबंधनाला पण 3,000 रुपये दिले. दिले की नाही दिले. आज आमच्या बहिणींना सक्षम करायचंय, सबल करायचंय. लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणीनं, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे. तो म्हणजे लाडक्या बहिणींना गेल्या वर्षी रक्षाबंधनची ओळणी 3,000 रुपये दिलेली होते. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओळणी विस्तार होणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये 2 हप्त्यांचे पैसे, 3 गॅसचे पैसे आणि ओळणीचे पैसे विस्तार होणार आहेत, तर त्या जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे. ज्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये ओळणीचे पैसे, 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं, तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होणार होता. परंतु आज आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यापासून तर ते जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती. म्हणजेच लाडक्या बहिणीनं 1 महिना ही पडताळणी अशाच पद्धतीने केलेली आहे. तर या पडताळणीमध्ये 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत. जर तुमचा अर्ज या 26 लाख बहिणींपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत. बघा, शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत. तर हे शेवटचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणीनं, मागच्या काही दिवसांपासून तुम्ही सुद्धा यूट्यूबवर ते फेसबुकवर ते पाहत असाल. आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या
तुम्ही सुद्धा पाहिलेले असतील, परंतु लाडक्या बहिणीनं आज खरोखर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओळणीचे पैसे 20 तांत्रिक होणार आहेत. तर त्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे. परंतु अगदी एका मिनिटामध्ये जे नवीन नियम लागू झालेले आहेत ते नवीन नियम सुद्धा लगेच सांगतो. म्हणजेच ज्या ज्या बहिणी या नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा 20 तांत्रिक होणार आहेत. त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे ज्या ज्या बहिणींना मिळवायचे असतील त्या बहिणींनी 3 कामे केलेली असावीत तरच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे 20 तांत्रिक होणार आहेत. अन्यथा गॅस कनेक्शनचे पैसे 20 तांत्रिक सुद्धा होणार नाहीत. बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून विचारपूस करत होता की आमच्या खात्यामध्ये कधीपासून हप्त्यांचे पैसे येतील, जून हप्ता कधी येईल, जुलै महिन्याचा हप्ता कधी येईल. तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. आजपासून पुढील 5 दिवस अशाच पद्धतीने वितरण सुद्धा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही. लाडक्या बहिणीने महत्त्वाची 2 ते 3 कामे करायची आहे. त्यासोबत लाडक्या बहिणीनं तुम्ही 3 नियमांमध्ये बसत असावेत तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा 20 तांत्रिक होणार आहेत. बघा आता आपण कामे बघून घेऊयात. लगेच जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं असावं, तुमची डीबीटी ॲक्टिव्ह असावी तरच पैसे 20 तांत्रिक सुद्धा होणार आहे. त्यासोबत दुसरं काम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक असावा आणि तिसरं काम म्हणजे तुमचं बँक खातं अपडेट केलेलं असावं, बँक खात्याची KYC सुद्धा केलेली असावी. बघा ज्या ज्या बहिणीने 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा 20 तांत्रिक होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं आता आपण सर्व माहिती बघितलेली आहे. आता आपण आपल्या थेट मेन मुद्द्याकडे वळूयात. म्हणजेच थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहायची आहे. परंतु आज आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणी या 6 नियमांमध्ये बसत असतील त्यांना पैसे मिळतील. ज्या बहिणी 6 नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. बघा लाडक्या बहिणीनं जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. दुसरा नियम म्हणजे लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावी. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे लाडकी बहीण सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, सरकारी नोकरीला कामगार म्हणून लागलेले नसावे. त्यासोबत चौथा नियम म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. घरामधील कोणताही सदस्य खाजगी किंवा सरकारी टॅक्स भरत नसावा आणि लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही व्यक्ती खाजगी कारखान्यांमध्ये किंवा सरकारी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे. बघा जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल, तुम्ही सुद्धा महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला हे पैसे सुद्धा 20 तांत्रिक होणार आहेत. बघा आता आपण बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. तुम्ही सुद्धा कान देऊन 1 मिनिट हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं SBI बँकेमध्ये पैसे येणार आहेत. इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. बँक ऑफ इंडियामध्ये पैसे येणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे येणार आहेत. कोटक महिंद्रा बँकेमध्ये पैसे येणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेमध्ये पैसे येणार आहेत. पंजाब अँड सिंध बँकेमध्ये पैसे येणार आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये पैसे येणार आहेत. इंडियन बँकेमध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतर IDFC बँकेमध्ये पैसे येणार आहेत. IDBI बँकेमध्ये पैसे येणार आहेत. HDFC बँकेमध्ये पैसे येणार आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये पैसे येणार आहेत. सहकारी बँकांमध्ये पैसे येणार आहेत. सरकारी बँकांमध्ये पैसे येणार आहेत. खाजगी बँकांमध्ये पैसे येणार आहेत. सोसायटीच्या बँकांमध्ये पैसे येणार आहेत. पतसंस्थेमध्ये हे पैसे सुद्धा 20 तांत्रिक होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या राष्ट्रीयकृत असणाऱ्या 12 बँका आहेत त्या 12 बँकांमध्ये पैसे येतील. खाजगी क्षेत्रामधील जेवढ्या पण बँका आहेत तेवढ्या बँकांमध्ये पैसे येतील. सहकारी क्षेत्र असेल, पतसंस्था असेल, सोसायटी बँका असेल
या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता, जुलै हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, ओवाळणीचे पैसे घेण्यासाठी या बँका सुद्धा चालणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचं बँक खातं कोणत्याही बँकेमध्ये असेल तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही. परंतु ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल, डीबीटी ॲक्टिव्ह होत नसेल, त्या बँकांमध्ये हे पैसे सुद्धा वीजतांत्रिक होणार नाही. त्यामुळे बहिणींनो, तुमच्या बँकेला डीबीटी ॲक्टिव्ह होत आहे का, तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक होत आहे का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण नियम बघितले, आपण पात्रता बघितल्या, बँकांची यादी वाचून दाखवलेली आहे. आता आपण थेट जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता, जुलै हप्ता एकत्रपणे वीजतांत्रिक होणार आहे का, फक्त तुम्हाला जुलै हप्ता मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. बघा, ज्या बहिणींना 5 जून रोजी जून महिन्याचा 12 हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त जुलै महिन्याचा 13 हप्ता मिळणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना 5 जून रोजी जून महिन्याचा 12 हप्ता मिळालेला नसेल त्या बहिणींना आज दोन्ही हप्त्यांचे पैसे म्हणजे जून महिन्याचा 12 हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा वीजतांत्रिक होणार आहेत. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये महिला दिनानिमित्त तुमच्या खात्यामध्ये वीजतांत्रिक केलेले होते. त्याचप्रमाणे दोन्ही हप्त्यांचे पैसे आज एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा वीजतांत्रिक होणार आहे. आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. परंतु ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे 2500 रुपये मिळवायचे असतील तर त्या लाडक्या बहिणीने 3 कामे केलेली असावीत. त्याच बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा वीजतांत्रिक होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं, या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा. दुसरं काम म्हणजे तुम्ही गॅस कनेक्शनची KYC केलेली असावी. आणि तिसरं काम म्हणजे गॅस कनेक्शनचं पासबुक सुद्धा असायला पाहिजे. जर तुम्ही हे 3 कामे केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे सुद्धा वीजतांत्रिक होणार आहेत. बघा, आता आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात. बघा, मेन मुद्दा म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वीजतांत्रिक होतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत, या 26 लाख बहिणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याची संपूर्ण माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये बघून घेऊया. 2 मिनिटं हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. जर तुम्ही काही महत्त्वाचं काम करत असाल तर तुम्ही 2 मिनिटं ते काम बाजूला ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणीनं, तुम्हाला सुद्धा माहिती असेल प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये वीजतांत्रिक होत असतो. परंतु जून महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये वीजतांत्रिक झालेला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणीनं जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे वीजतांत्रिक सुद्धा होणार होते. त्यामुळे आजपासून याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. बघा, सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 12 हप्ते वीजतांत्रिक सुद्धा झालेले असतील. म्हणजेच 12 हप्त्यांचे 18,000 रुपये सुद्धा मिळालेले असतील. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील त्या लाडक्या बहिणीने एक काम करायचं आहे. त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे खाटाखट बहिणींच्या खात्यामध्ये वीजतांत्रिक सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं, आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. म्हणजेच जून जुलै हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे असतील, ओवाळणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वीजतांत्रिक सुद्धा होणार आहे. आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील त्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवतो. तर बघा लाडक्या बहिणीनं, आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये आणि ज्या बहिणींना या 3 दिवसांमध्ये पैसे येणार नाहीत त्या बहिणींना 4थ्या दिवशी आणि 5व्या दिवशी सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. बघा लाडक्या बहिणीनं, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, सातारा असेल, त्यानंतर जालना असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल. म्हणजेच टोटल मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये 2,52,00,000 बहिणी आहेत. यामधील 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत. आता फक्त 2,25,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वीजतांत्रिक होणार आहेत. बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करायची आहे. ज्या ज्या बहिणी महत्त्वाची कामे करतील, नियमांचं पालन करत असतील त्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. कारण
त्यांचा अर्ज रद्द होणार नाहीत. ज्या बहिणी नियमांचं उल्लंघन करत आहेत, नियमांमध्ये बसत नाहीत, त्यांचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं, आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात. बघा लाडक्या बहिणीनं, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होतात, तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण लाडक्या बहिणीनं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. पुढच्या महिन्याच्या 8 तारखेच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत. म्हणजेच आजपासून पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये कधी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. आज पैसे येऊ शकतात, उद्या पैसे येऊ शकतात, परवा दिवशी हे पैसे सुद्धा येऊ शकतात. बघा आज GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. त्यामुळे